मला आता काही सांगत होते, काही जण गुंड लोक आणली तिथं. अरे आमच्या महानगरपालिकेमध्ये बाहेरचे गुंड आणण्याचं कारण काय? कशा करता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान हे आपल्याला सगळ्यांना एकत्र ठेवण्याच्या करता आहे, आपल्या प्रत्येकाला आपली मतं विचार मांडण्याच्या करता आहे. घटना काय सांगते? आणि आज मात्र गुंडांचा वावर इथं वाढलेला, जे महानगरपालिकेमध्ये कधी घडलेलं नव्हतं. 25 वर्षात पिंपरी चिंचवडकरांनो, माझ्याकडे केंद्रातली सत्ता होती कारण पवारसाहेब केंद्रात होते, राज्यातली सत्ता होती कारण मी तिथं होतो, महानगरपालिका माझ्या ताब्यात होती, पुणे महानगरपालिका 10 वर्ष माझ्या ताब्यात होती, जिल्हा परिषद होती, जिल्हा बँक होती, जिल्हा दूध संघ होता, तालुके होते, गावं होती. परंतु कधी आम्ही सत्तेचा माज त्या ठिकाणी येऊन दिला नाही. सत्तेची मस्ती किंवा सत्तेची नशा ही आमच्या डोक्यामध्ये कधी जाऊन दिली नाही. कधी माझेही कार्यकर्ते चुकले तर मी त्यांना सांगायचो, हे मी सहन करणार नाही. शेवटी सगळ्या नागरिकांना सन्मानाने राहता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे, सुरक्षित त्यांना वाटलं पाहिजे. चला बदल घडवूया, घड्याळाला मतदान करूया.